pulling up, black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. अथांग असा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यालगत उभे असलेले आम्ही दोघं. तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू गौरव भालेकर ब्लॉग्स. आणि आज मित्रांनो आपण खूप दिवसानंतर निघालोय एका छान अशा ठिकाणी, जे ठिकाण आहे पालघरमध्ये, फिशरमॅन विलेज करून. आम्ही काही व्हिडिओज बघितले होते यूट्यूबवरती आणि म्हटलं 2 दिवसाचा आपण तिथे स्टे सुद्धा करूया. तर त्या हिशोबाने आम्ही इथे निघालोय. तर आम्हाला निघून आता 2 ते 2.5 तास झालेत आणि आता आम्ही नियर बाय आलोय. एक 2 ते 3 मिनिटावरती. 400 meters turn left. तर चला तर आपण मग आता तिकडेच भेटूया. मित्रांनो इथे बघू शकता, आता आपण पोहोचलोय फिशरमॅन रिसॉर्टला आणि आता आपण इथून गाडी आत पार्किंग साईडला घेऊन जाऊ. हे लेफ्टला बघताय, हे आहे यांचं रिसेप्शन काउंटर. गाडीला पार्क करून घेऊया आता आपण. तर मित्रांनो आता आपण इकडे जेवणासाठी आलो आहे. थोडासा फ्रेश झालो आणि आम्ही जेवायला आलो आहे दोघं. बघू शकता तर मी आता जेवण मागवलं आहे. तर आता मी जेवून घेतो आणि मी तुम्हाला नंतर मग इथे आजूबाजूचा जो परिसर आहे तो दाखवतो. चला. तर मित्रांनो, आपण थोडी रेस्ट केली जेवण झाल्याच्या नंतर आणि त्याच्यानंतर आपण इकडेच थोडंसं आपल्या इथे आतच फिरतो आहे. आज कुठे गेलो नाही आम्ही. तर उद्याचा थोडा प्लॅन आहे आपला. इथूनच जवळ आहे केळवा बीच आणि केळवा बीचला आपण मे बी आपण 3-4 वाजेपर्यंत 4 वाजता जाऊ. थोडंसं एन्जॉय करू. गर्दी नसेल, कारण असं कसं आहे, ट्यूसडे वगैरे आहे, संडे सॅटर्डे वगैरे गर्दी असते. तर आपण तिथे जाऊ. तर तुम्ही बघू शकता इथे खूप छान अशी लाइटिंग वगैरे केलेली आहे. इथे एक छोटासा पॉन्ड आहे आणि बाजूला सगळे असे रूम्स आहेत. मी व्हिडिओ दाखवेन तुम्हाला. इकडे एक व्हिडिओ काढेन मी काय कसं आहे इथे, सकाळीच काढेन. तर चला आता काय परत होईल वेळ जेवणाची. जेवून आराम करू आणि मग उद्या सकाळी तुमच्याशी बोलेन मी पुन्हा. ब्रेकफास्ट आहे उद्या इकडचा. बाकी जे जेवणाचं वगैरे आहे ते टोटली सेपरेट आहे. आपण जेव्हा व्हिडिओ एंड होईल तेव्हा मी तुम्हाला इथे सगळं सांगेन आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण मी ते सगळ्या गोष्टी टाकेन. तर चला आता मित्रांनो, भेटूया परत. तर शुभप्रभात मित्रांनो. आणि आज आहे आपला फिशरमॅन विलेज रिसॉर्टचा डे 2 आणि आता आपण चाललो आहे बाहेर. तुम्हाला मी बाहेरचा आता व्ह्यू दाखवतो. आपण हॉटेलच्या एंट्रन्सपासून सुरुवात करूया, ठीक आहे? तर चला माझ्यासोबत. तर मित्रांनो, हा बघा, हा बाहेरचा रोड आहे आणि इथून तुम्ही येता आणि त्याच्यानंतर आपल्याला इथून लेफ्ट घ्यायचा असतो हायवेवरून. आणि इथे तुम्ही बघू शकता हा फिशरमॅन विलेज रिसॉर्टचा मेन एंट्रन्स आहे. तर चला आता आपण आत जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो इथे काय काय. तर मित्रांनो, इथून आता आपण लेफ्ट घेतला ना
तर इथे किचन आहे यांचं, तर तुम्हाला मी किचन दाखवतो. हे किचन आहे आणि हा समोर डायनिंग एरिया दिलाय. हे मस्त इथे असं प्लीजंट वातावरण आहे आणि असं इथे छानशी अशी चहा नाश्ता घ्यायला खूप मजा येते. आम्ही काल इथेच जेवलो होतो. आम्ही या टेबलवरती बसलो होतो आणि इथे जेवलो होतो काल. आणि हा जो समोर दिसतोय हा पूर्ण रिसेप्शन एरिया आहे. आणि इथे आता आपण चाललो आहे, हे इथे पापलेट क्वार्टर्स आहेत. म्हणजे इथे वेगवेगळी नावं दिलेली आहेत सगळ्या गोष्टींना, सगळ्या क्वार्टर्सला, रूम्सला. तसं हे पापलेट क्वार्टर्स आहेत, हे तुम्ही बघू शकता इकडे. तर चला आता आपण रिसेप्शन एरियाकडे जाऊया. आणि मित्रांनो इथे एंट्रन्सला ना गणपती बाप्पाचं एक असं मंदिर पण आहे. आता दिसत नाही आहे इथे आत. हे बघा, तुम्ही बघू शकता. आणि इथे लेफ्टला रिसेप्शन काउंटर आहे, जे इथे तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा तुम्हाला पहिले इथे रिसेप्शन काउंटरला व्हिजिट द्यावी लागते. त्याचबरोबर ही बघा, ही आपली गाडी इथे आपण पार्क केली आहे. मस्त स्पेस आहे आपल्याला, गाडी पार्किंगसाठी पण खूप चांगला स्पेस दिला आहे. इथे छोटेसे पक्षी पण आहेत. त्याचबरोबर इकडे एक असं छान अशी बोट ठेवली आहे. इथे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. दाखवतो आपला जो रूम आहे ना, हा बघा इकडे. हा रूम आहे 202. तर मी तुम्हाला पहिलं बाकीच्या सगळ्या गोष्टी दाखवून घेतो, त्याच्यानंतर मी तुम्हाला रूमचा पण टूर देणार आहे. इथे पुढे ना मित्रांनो, इथे हा जो छोटासा प्ले एरिया पण दिला आहे लहान मुलांसाठी. हा बघू शकता तुम्ही. त्याचबरोबर इथे लेफ्ट साईडला ना छान असं स्विमिंग पूल पण आहे. खूप म्हणजे बराच मोठा स्विमिंग पूल आहे. तुम्हाला ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तेवढं कळणार नाही, पण तुम्ही जेव्हा इथे पर्सनली व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला खूप नक्कीच आवडेल. हे बघा, इथे अजून एक फोटोशूटसाठी तुम्हाला बैलगाडी दिली आहे. इथे पण काही क्वार्टर्स आहेत, त्यांची जसं तुम्हाला म्हटलं वेगवेगळी नावं दिली आहेत. तर याचं नाव आहे बोंबिल बे. आणि इथून आता आपण ना लेफ्ट साईडला जातो. तुम्हाला एक छानसा व्ह्यू दाखवतो. त्यांनी मिड लेक कॅफे असं नाव दिलं आहे तिथे. हे बघा, तुम्ही छान व्ह्यू बघून घ्या.
आणि जो इथे जो सेकंडवाला जो हा रूम दिसतोय ना, हा आपला रूम आहे. आणि तो रूममधून मस्त छान पॉन्डचा व्ह्यू भेटतो हा. तुम्हाला अजून एक स्पेस दाखवतो. इथे तुम्ही तुमची इथे बड्डे पार्टी असेल, ॲनिव्हर्सरी असेल, काही छोटं सेलिब्रेशन करायचं असेल तर तुम्ही ते करू शकता. इथे पण खूप छान असं स्पेस दिलं आहे. ॲक्च्युली कोणीतरी इथे 2 दिवसापूर्वीच सेलिब्रेशन पण केलं होतं. आणि मित्रांनो, इथे जे वातावरण आहे ना, ते खरंच खूप एकदम प्लीझंट वातावरण आहे. रात्री आम्ही पंखासुद्धा लावला नव्हता. खूप थंड वातावरण आहे इथे. आणि खरं तर इथे ट्यूसडे असल्या कारणाने आता काही गर्दी वगैरे नाही आहे, लोकं बरीच कमी आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला मी सगळा प्रॉपर व्हिडिओ वगैरे सगळं काढू शकतो आहे. आणि मी म्हटलं मी सकाळीच येऊन काढतो, कारण सकाळचं वातावरण वेगळं असतं. संध्याकाळी तेवढी मजा नाही आली, मी ट्राय करत होतो. बट आता आपण जाऊया पुढे. इथे एक प्ले एरियासुद्धा आहे पुढे, तो तुम्हाला मी दाखवतो आता. चला. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं ना, इथे प्ले एरिया आहे एक छोटासा. तर हा जो आपला स्विमिंग पूलचा जो व्ह्यू आहे, बस तिथेच बाजूला आहे लेफ्ट साईडला. बघा, जास्त काही नाही आहे, बट इथे कॅरम वगैरे आहे. मी रात्री कॅरम पण खेळत होतो. आणि पॉवर हॉकी वगैरे काहीतरी लिहिलं आहे इथे. हे बघा, इथे छान असे फिश पण आहेत. जसं मी तुम्हाला इथे दाखवलं, इथे बॉम्बे बे करून हे कॉटेजेस आहेत. तर इथे मी तुम्हाला आता दुसरे कॉटेजेस दाखवतो. हे बघा, हे सॅल्मन स्टे करून इथे कॉटेजेस आहेत. ॲक्च्युली त्यांनी आता हे गेट बंद केलं आहे. इथे जो सेकंड रूम आहे ना, तो आम्हाला भेटला होता, बट तिथे थोडासा पाण्याचा इश्यू होता हा वाला. त्यामुळे तो त्यांनी आम्हाला रूम हे केला, एक्सचेंज करून दिला आणि दुसरा रूम दिला आहे आम्हाला. तो मी तुम्हाला दाखवेन. इथे छोटे मोठे सेलिब्रेशन्स पण होऊ शकतात. गार्डन एरिया आहे छोटासा समोरच. आणि हा इथूनच जो स्विमिंग पूलचा व्ह्यू पण आहे. तर चला, तर मी तुम्हाला आता रूमची टूर देतो आहे. इथे ना तुम्ही 2 दिवस येऊन स्टे करू शकता, 1 ते 2 दिवस. पण याल तर इथे स्टे करून जा. 1 डे पिकनिकसाठी येऊ नका, तेवढी मजा येणार नाही. तर चला, आता मी तुम्हाला रूमकडे घेऊन जातो. तर हा बघा, आपला हा रूम आहे. तर इथे पहिला बघू शकता, इथे छान असा मोठा बेड आहे. ॲक्च्युली काय झालं होतं, जो मला म्हटलं मी तो रूम एक्सचेंज करून भेटला ना आम्हाला, तर त्यांच्याकडे दुसरा रूम अवेलेबल नव्हता. मग हा रूम जो आहे हा 7 जणांसाठी आहे. तर हा रूम आम्हाला भेटला. आणि इथे वर AC सुद्धा आहे. रूम खूप मोठा आहे हा, बिकॉज 7 लोक इथे आरामात झोपू शकतात. इथे समोर बघू शकता, इथे एक TV दिली आहे छान. आणि वॉशरूम पण नीट अँड क्लीन आहे सर्व. गीझर आहे. त्याचबरोबर जो
पॉन्डचा व्ह्यू आहे तो इथून खूप सुंदर येतो. रूममधूनच ॲक्सेस आहे त्याचा. आणि हे बघा, तुम्ही इथून बघू शकता. हा रूममधून व्ह्यू दिला आहे. तिथून आपल्याला पॉन्डचा व्ह्यू नव्हता, तिथे स्विमिंग पूलचा व्ह्यू होता आणि तो गार्डन जो एरिया होता तो विजिबल होता. इथे तुम्ही बसून चहा नाश्ता जेवण करू शकता. तर मित्रांनो, हा होता आपल्या रूमचा व्ह्यू. आणि आता नेक्स्ट आपण काय करणार आहोत तर आता पहिलं तर आपण जाऊन ब्रेकफास्ट करणार आणि त्याच्यानंतर बघू आजूबाजूला काय असेल तर आपण एक्सप्लोअर करू. पण आपण दुपारी केळवा बीचला जाणार आहोत, जो 10 मिनिटच आहे इथून. आणि तिथे जाऊन बघू कसं काय आहे. तर आता आपण चाललो आहे ब्रेकफास्ट करायला आणि चला बघून घेऊया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे आज. तर मित्रांनो, हा आहे आपला ब्रेकफास्ट. ब्रेकफास्टमध्ये उपमा आहे, कांदा पोहे, ब्रेड बटर आहे, बुर्जी पाव पण होतं. बट आपण एवढाच घेतला आहे. तर आता ब्रेकफास्ट करून घेऊ पटापट. चला. तर मित्रांनो, आता दुपारचे 4 वाजलेत आणि तुम्हाला सकाळी मी सांगितलं होतं की आपण जाणार आहे केळवा बीचला. तर आता आपण निघालो आहे केळवा बीचसाठी. तर चला आता आपण आपली गाडी काढूया. गाडी मागे पार्क आहे. तर चला. आज आपण गाडी बाहेरच पार्क केली होती, थोडी आज जागा नव्हती त्यामुळे. सो चला आता. तर मित्रांनो, आता निघालोय, गाडी काढली आहे आणि केळवा बीचच्या दिशेने आता आपण निघतोय. 10 मिनिटं इथे लागतील आपल्याला पोचायला. तर या 10 मिनिटांमध्ये ना मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो रिसॉर्टची. हे जे फिशर मॅन विलेज जे रिसॉर्ट आहे हे आहे पालघरमध्ये. इथे जर नियर बाय स्टेशन तुम्ही जर बघायला गेलात तर सफाळे स्टेशन आहे जे नियर बाय आहे. तिथून 15 मिनिटं हा रिसॉर्ट आहे जर तुम्ही ट्रेनने येत असाल तर. आणि जर तुम्ही कारने येत असाल तर सफाळे स्टेशनवरूनच तुम्हाला पुढे 15 मिनिटं लागतील. मी निघालो होतो ठाण्यावरून आणि ठाण्यावरून मला एक अंदाजे 3 तास लागले पोचायला. आणि आता इथे आल्याच्या नंतर इथे जो टॅरिफ वगैरे आहे म्हणजे पर डे टॅरिफ किंवा वन डे पिकनिकसाठी, तर मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन, ते तिकडे तुम्ही बघून घ्या. तर मित्रांनो, इथे चेक इन टाइम जो आहे या रिसॉर्टला तो आहे 12चा आणि चेकआउट टाइम आहे 10 सकाळी पुढच्या दिवशी, जर तुम्ही 1 नाईट स्टे करत असाल तर. आणि पुढचं गोष्ट जर सांगायची झाली तर ब्रेकफास्ट इकडे तुम्हाला 9 ते 10चा टाइम आहे. त्यानंतर जो लंच टाइम आहे तो 1 ते 4 मध्ये तुम्ही येऊ शकता इथे लंच करायला. यांचं जे किचन आहे ते जसं तुम्हाला मी दाखवलं व्हिडिओमध्ये जस्ट एंट्रन्सलाच आहे आणि अप्रतिम जेवण आहे. व्हेज नॉनव्हेज असू दे काही, खूप सुंदर तऱ्हेने जेवण बनवलं जातं तिथे आणि खूप टेस्ट छान होती आणि रिझनेबल आहे, जास्त कॉस्टली नाही आहे. तर ते एक खासियत आहे इकडे. आणि 4 ते 6 यांचं किचन बंद असतं आणि 5:30 वाजता तिथे बोट राईड स्टार्ट होते. ते तिथे तुम्ही एक अराउंड 1 ते 1.5 तास बोट राईड करू शकता. इथून फक्त 10 मिनिटं लागतात आणि ऑलमोस्ट आता आपण एक 5-6 मिनिटात पोहोचू तिथे. तर आता आपण भेटूया केळवा बीचला. चला.
मित्रांनो आता आपण केळवा बीचला पोहोचलोय. तुम्हाला मगाशी दाखवलं तो एंट्रन्स होता. इथे एंट्री फी आहे 5 रुपये पर पर्सन आणि इथे जे पार्किंग चार्जेस आहेत ना ते आहेत 20 रुपीज कारसाठी. इथे बघू शकता तुम्ही. ते सायकल राईड आहे. आणि आता कसं आहे ना, ट्यूसडे आहे तर वर्किंग डे आहे, तर एवढं काही पब्लिक नाही आहे इकडे, काही गर्दी नाही आहे जास्त. नाहीतर सॅटर्डे संडे म्हणजे इथे उभा राहायला पण वाव नसतो. काय बोलतेस स्नेहल, तुला काय वाटतंय? 2 दिवस एन्जॉय करते ना? मस्त मस्त, छान आहे. असा थोडा आपल्याला मित्रांनो वेळ ना काढावा लागतो अधून मधून, जो काढला आम्ही. तर आता आपण चाललोय थोडंफार पाण्याच्या जवळ. अथांग असा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्यालगत उभे असलेले आम्ही दोघं. इथे काही असं एक्स्ट्रा असं दाखवण्यासारखं काही नाहीये. जे आहे ते इथे राईड्स आणि जे आजूबाजूला जे खाण्याच्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच बीचवर असतात तेवढ्याच. तर मित्रांनो आता सनसेट झालेला आहे आणि आम्ही आता इथून निघतोय. खूप वर्षांनी असा सुंदर सनसेट पाहायला मिळाला आम्हाला आणि जावंसं तर वाटत नाही आहे खरं तर, बट ठीक आहे. आता चाललोय आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने. चला. तर शुभ प्रभात मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपण आता आपल्या ट्रिपची सांगता करतोय. काल आपण केळवे बीचवरून निघालो, त्याच्यानंतर घरी आलो, जेवलो आणि झोपलो आणि आज आपण सकाळी निघतोय म्हणजे नेक्स्ट डेला. तर एकंदरीत ही ट्रिप खूप सुंदर झाली आणि खूप एन्जॉय केलं आम्ही. आणि मी तुम्हाला 110% सांगेन की डेफिनेटली तुम्ही इथे या आणि 1 डेचा स्टे नक्की घ्या. खूप छान लोक आहेत, खूप कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे जेवण खूप सुंदर आहे. तर नक्की विजिट करा इथे. तर चला मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.